पुरस्कार आम्ही देतोय अवधूत रोशने ज्याच्या बॅटिंगमधून शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 ब्लास्ट पाहायला मिळाले आणि सामन्याचं सूत्र ठरवलं गेलं. अर्थातच मुंबई सुपुत्र मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. त्या ठिकाणी सामनावीराचा टी-शर्ट देतो आम्ही संत दादा शिंदे यांच्या हस्ते. तसेच गेम चेंजर अजय रोशने आपण देखील या. अजय ज्या ज्या खेळाडूंच्या आम्ही नावे घेतोय कृपया आपण सहकार्य करा. आपण फटाफट या जेणेकरून आयोजकांना पुढचा वेळ वाचेल आणि आयोजन करण्यामध्ये चांगलं योगदान आपलं देखील मिळेल. गेम चेंजर अवॉर्ड या ठिकाणी अजय भोसले तसंच सोमरी संघाचे संघ नायक आपणास विनंती आहे आपण देखील या. आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे विनंती असणार आहे. तसेच पावसोडे गावचे सुपुत्र विष्णुनाथ पवार यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्या टीमचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आपण आवाज ऐकाल आमचे साथी समालोचक अर्थातच कोयनेचा बुलंद आवाज या ठिकाणी आपण पाहू शकाल उमेशजी सावंत सर यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी स्वर्गीय संघ आपला 11वा खेळाडू आपल्याकडे नाही आहे. अतिरिक्त खेळाडू कमिटीचा आपण घेऊन घेत आहे. जो ऑक्सिजनचा नियम आहे 3 डावांची पॅनल्टी तो तुम्हाला लागू असेल या ठिकाणी लक्षात असू द्या. संघ नायक त्या ठिकाणी विश्वनाथ पवार सरांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आमचे थँक्यू सो मच निवृत्ती जयसिंदे सर. आपण नक्कीच मॅचकडे आपण जाऊया. मॅच होती ती पिंपरी विपक्ष चौरगे उमरी टीम्स आणि पिंपरी टीमला सध्या आपण पाहतोय सध्या बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंगसाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला बॅटर भरत आणि दुसऱ्या एंडला रोहन बॅटिंगसाठी. आणि पहिला बॉल सुशांत. पहिला बॉल लो फुल टॉस होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथून त्याने एक सिंगल कंप्लीट केली आहे. सुरुवात केली एक धावेनं भरत आणि रोहन आणि सुशांत जाधवचा आपण स्पेल पाहतोय बॉलिंग अटॅक वरती. तर धावा स्कोरगार्ड होती. पहिल्या बॉलवरती आली ती सिंगल आणि सुशांत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पण पंचांचा इशारा कॉलेज नो बॉल. नो बॉल आलाय. ऍक्शन थ्रो आणि पंचांनी दंडित केलं. ह्या पंचांच्या नजरा असतात. हे पंचांचं लक्ष असतं आणि सुशांत याला दंडित करण्यात येत आहे. नक्कीच डायरेक्ट हिट केला होता आणि फलंदाज इथे बाद झालाय तो सुशांत. सॉरी फलंदाज आहे. नो बॉल आहे आणि त्याच्यामध्ये दंडित करण्यात येईल गोलंदाजाला. आणि धावा किती मिळतील त्या 3. 9 बॉलची 1 आणि 3 पॅनल्टी म्हणजे ओके. जो थ्रो बॉल त्याच्या 3 धावा म्हणजे अद्याप या बॉलवरती आल्या त्या 4 आणि गोलंदाज देखील बाद केलाय. पिंपरी टीम आपण इथे जे आतमध्ये आहेत ते सर्व खेळाडू सर्वांनी त्यांनी बाहेर व्हायचंय. पिंपरी टीम आपण सर्वांनी बाहेर व्हा प्लीज. मॅच ऑन आहे. स्वर्गीय उमरी बडाम पिंपरी आपण असं मॅच पाहतोय. पिंपरी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. आपण कृपया या ठिकाणी टॉसच्या बॉक्सच्या बाजूला येऊन उभं राहायचं अन्यथा आपल्याला वेगळी पॅनल्टी देण्यात येईल. कृपया सर्व संघांना विनंती आहे. आपण खूप सारे मॅचेस खेळतो मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबू नका. विनंती असेल सहकार्य करा. 2 दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली. आपल्या सर्वांचे सहकार्याची अपेक्षा आहे. सगळ्यात कंपल्सरी विनंती या ठिकाणी आपण उमेश सावंत सरांकडे. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावा मिळतील या बॉलवरती.
ती मात्र एक सिंगल आणि अद्याप धावा झाल्या त्या स्कोटगार्ड वरती त्या 6 धावा. 3 धावेची ऑलरेडी पेनल्टी आहे स्वर्गीय उमरी टीमला, कारण का त्यांचा फिल्डर अवेलेबल नव्हता. आणि या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारी बरेचसे खेळाडू अवेलेबल असतात, परंतु हे देखील आपण टीम टाकणार ॲज अ प्लेयर आहेत की नाही या सर्व काही गोष्टींचा, कारण की एक एक रन तितकी बहुमूल्य असते. परंतु भन्नाट वेग गोलंदाज अवीचा आपण पाहतोय बॉल चालला इथे डॉट. धावा झाल्यात अद्याप त्या स्कोटगार्ड वरती 6 धावा. पिंपरी टीमचा अतिरिक्त खेळाडू या आपण देखील असाल अवेलेबल, तर या ओके आहेत. स्कोटगार्ड वरती आपण पाहतोय 6 धावा जमवल्या गेल्यात अद्याप आपण. आणि दुपारच्या सत्राला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. मॅच रफ अँड टफ अँड क्वालिटी. पिंपरी टीम भरत आणि रोहन आपला सध्या आपण पाहतोय. भरत एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु बॉल चालला इथे डॉट. भन्नाट वेग अवीचा आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकण्यामध्ये यश आलंय आणि धावा अद्याप बनवल्या गेल्या त्या आतापर्यंत ते एकूण 6 धावा स्कोटगार्ड वरती. 6 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि विकेटच्या कोणत्याही शोधामध्ये नाहीयेत गोलंदाज. बॉलिंग आता चांगली होती अवीची. बॅकफूट तर ती येऊन पंच करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज अवी काय जबरदस्त. या गोलंदाजाला मी म्हणेन कुठे कशासाठी थांबवला होता, कारण जेवढा वेग आहे, क्वालिटी आहे. सुशांतने पहिलं षटक टाकत होता, त्याला दंडित केलं आणि आता त्याची जागेसाठी अवी आपण पाहतोय लाजवाब आतापर्यंत स्पेल त्याने हाताळला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं आघाडीला आलेला फलंदाज भरतला इथे थांबवलंय. जबरदस्त गोलंदाजी आहे. पाहू शकाल तुम्ही अवी यांची बॅक टू बॅक 4 बॉल निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय आणि एका षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा झाल्या अद्याप त्या फक्त आणि फक्त दंडित करण्याच्या पाठीमागे दडलं होतं काय. आणि अवीची चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी आहे. धावा झाल्या त्या स्कोटगार्ड वरती फक्त आणि फक्त त्या 6 धावा. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत बी ग्रुप मधून क्वार्टर फायनल क्रमांक 2 वळणजवाडी विरुद्ध मुनावळी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक पहिली संख्ये षटक क्रमांक असेल 3 बाकी आहे. 3 षटक झाल्यानंतर लगेच आपला टॉस केला जाईल. तसेच अवधूत भोसले आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने स्वागत करतो. आपण देखील व्यासपीठावरती यावं. JMC चषकमध्ये आपलं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. या आपण व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिथे मॅच इथे आपण पाहतोय एका बाजूला पिंपरी आणि दुसऱ्या बाजूला टीम स्वर्गीय हुमरी संघ. आतापर्यंत धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या 6 आणि बॉलिंग ट्रॅक वरती सीताराम बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर रोहन आपण अद्याप पाहतोय. एका बाजूला भरत चांगल्याचा साधीचा खेळ केला नाहीये आतापर्यंत. बॅकफूट वरती येऊन स्पंच करण्याचा प्रयत्न टपली केली आहे. सिंगल मिळालेल्या बॉलवरती सध्या मॅच ऑन होईल, कशा पद्धतीने जाईल सांगणं थोडस कठीण. पाहण्याचा विषय आहे. सिंगल मिळालेल्या बॉलवरती सिंगलची मदत, सिंगलचं योगदान आणि धावा अद्याप त्या जमवल्या गेल्या त्या 7 धावा स्कोटगार्ड वरती. पेनल्टी देखील 3 धावाची आहे. म्हणजे तशाच पद्धतीनं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे स्वर्गीय उमरी टीमला. गोलंदाज शिवाजी तयार. पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा शरीरापासून लांब बॉल होता, दूर होता थोडासा आणि नक्कीच पॉइंट आणि कव्हर यांच्या डोक्याच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील बॉल चाललाय डॉट. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय शिवाजी. सुशांतने चांगली खराब कामगिरी केली, परंतु अद्याप अवी आणि शिवाजी, अवीने खास करून जबाबदारी घेतली त्या पहिल्या षटकाची आणि अद्याप आपण पाहतोय शिवाजी. हॅप ट्रॅकर घुमवलाय बॉलला हवेमध्ये. बॉल कॅचची संधी उपलब्ध करून दिली आहे
आणि डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलेत मिड विकेट मध्ये आणि कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज होईल तो बाद. जबरदस्त आपण ही स्पर्धा बघतोय. फलंदाज बाद झाला इथे रोहन. आपल्या टीमसाठी काही साजीचा खेळ केला नाहीये, परंतु धाबा अद्याप आपण पाहतोय झाल्यात त्या एकूण 7 धाबा स्कोर गार्डवरती. आणि दुसरं षटक सध्या प्रगतीपत्रावरती चालत असताना शिवाजी आणि अद्याप यांनी एक सिंगल दिली आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्यांना बराच वर्षाचा अनुभव आहे असा फलंदाज गुलाब. आता गुलाबाचं फूल आपल्या टीमसाठी बनावा लागेल आणि काटा विरोधक टीमचा तुम्हाला बनायचा आहे. आडव्या बॅटनं आल्या पावली गुलाबच्या बॅट मधनं निघालाय हाय आणि हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 ठोकलाय दर्जेदार उत्तुंग आल्या पावली नावाचा प्रचार इरादे स्पष्ट मै आया उठकने गेली आहे. दोस्त सांगत असताना फलंदाज गुलाबच्या बॅट मधनं निघालाय हा सुंदर षटकार. गुलाब आपण पाहतोय आल्या पावली षटकार ढोकलाय आणि धाबा 6च्या 13 धाबा स्कोर गाडवरती. अजून एक येते आडव्या बॅटनं प्रोडक्शन ठेवलं गेले. आता सिंगल मिळेल दुसऱ्याचा घेतलंय जोखीम बघता बघता हा म्हणता क्षेत्ररक्षकचा थोर आपण पाहिला थोडेसे लेट आले ते 2 धावा कंप्लीट केला. 2 धावेचं योगदान 2 धावेची मदत आणि टीमची धावसंख्या 15 धावा. इनिंग्स ब्रेक मध्ये मुणावले टीम्स आणि त्याचबरोबर वाळंजवाडी या 2 टीमचे दरम्यान इथे टॉस केला जाईल. नेक्स्ट इनिंग्स ब्रेकच्या नंतर गोलंदाज तयार होतोय. जबरदस्त फटका येतोय गॅप शोधला गेलाय डीप मधनं आले तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल. ऑनसाइडनं बॉल टर्न केला होता. पुन्हा एकदा 2 धावा. रोहन बाद झाल्याच्या नंतर गुलाब आला आणि गुलाबने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि धावा जमवलं गेले ते अगदी त्या 17 धावा स्कोर गार्डवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगला खेळ दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 धावाची पॅनल्टी आहे. म्हणजे एकूण मी म्हणेन अद्याप त्या 7 धावा एक्स्ट्रा मी म्हणेन गेलेत आतापर्यंत. सुस्थितीमध्ये आहे. गुलाबाला चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि आता गोलंदाज ट्रॅक वरती हा प्रश्न पडलाय स्वर्गीय उमरेचा संघाला आणि बॉलिंग इथे आता चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला भरत अद्याप आता भरत आपल्या टीमला काही खास करून दिलं नाही आणि ती आता जबाबदारी घ्यायची आहे आपल्या खांद्यावरती आणि तशा पद्धतीनं तुम्हाला कॉल 80 क्रिकेट खेळायचं आहे. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती आणि अद्याप झाले त्या धावा त्या अगदी 17 धावा. गोलंदाज तयार. फुल टॉस पंचांचा इशारा आलाय. इट इज अ कॉल बॉल. ऑस्टमच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. त्याच्यामध्ये एक डिक्लर 19 धावा स्कोर गार्ड वरती ॲज आपण पाहतोय. जबरदस्त मॅच त्या स्पर्धेचा दुसरा दिवस. स्पर्धा आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपाडा सातारा अंतर्गत जननी माता क्रिकेट क्लब कोळघर व जननी माता ग्राम विकास मंडळ कोरघर मुंबई आयोजित आपण MCC चषक बॅकफुट देऊन स्पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज जबरदस्त धन्यवाद. या ठिकाणी जननी माता ग्राम विकास बॉल गोलंदाज चंद्रकांत यांचा आपण स्पेल पाहतोय. पहिला बॉल वाईट गेला. दुसऱ्या बॉल वरती 2 आणि तिसरा बॉल आला डॉट आणि टीमची धावसंख्या अद्याप झाली आहे ती 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. रोहन चांगला बॉल आता रिलीज केला चंद्रकांत यांनी. समोर आपण पाहतोय भरत जाधव बॅटिंग साठी चांगला आहे. टप्पा चांगला आहे. वेग चांगला आहे. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न अद्याप तो सक्सेस ठरला या मॅच मध्ये. बरेच बॉल खेळला भरत आणि अद्याप त्याच्या बॅट मधून आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा.
आडव्या बाटनं जबरदस्त फटका बॉल जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर चंद्रयान 3च्या भेटीला येईल तो जबरदस्त भरत जाधव ऑन फायर इट इज एस बँक मॅक्सिमम दे धक्का ले चक्का सिक्सर षटकार ठोकलाय षटकारच्या मदतीने आपण पाहतोय धाबा स्कोर गार्ड वरती त्या 27 धाबा आतापर्यंत जमवल्या गेल्या हो एक्सलंट गुड डिलिव्हरी लाईन लेन टप्पा चांगली बॉलिंग सध्या आपण या मॅच मध्ये पाहतोय आणि या मंचावरती मुंबई पोलीस अवधूतजी भोसले साहेब यांचं इथे आगमन करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत जबरदस्त मॅच जबरदस्त फाईट अद्याप धाबा त्या 27 धाबा स्कोर गार्ड वरती जमवले गेले अद्याप आतापर्यंत चांगली मॅच आणि जसाच षटकार ठोकला तदनंतर डॉटपॉललाय चांगली गोलंदाजी सध्या अद्याप आपण बघतोय पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु नो मॅच लँड डिक्लेअर झोन एक सिंगल आणि धाबा त्या 28 धावा होत आहेत आणि षटक सध्या आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ची होती आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल त्या एकूण 28 धावा ओव्हर टू निवृत्ती शिंदे सर थँक्यू सो मच निवृत्तीजी शिंदे जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये आणि अद्याप आपण पाहतोय ऑस्टमच्या बाहेर बॉल अतिरिक्त धाव मिळते आणि व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि 29 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत मॅच होतीये दोन संघ आमने सामने चोरगे हुमरी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय विरुद्ध पिंपरी संघ हवेमध्ये बॉल कॅचेस समधी दोन हाताचा पसारातून कॅच सुटली गेली आहे आणि धावा मिळाल्या या बॉल वरती त्या 2 धावा गुलाब आपण पाहतोय संगतीला बॅटर भरतने अद्याप 11 बॉल खेळलाय भरत आणि 10 बॉल खेळलेत आणि 11 बॉल मध्ये 10 धावा पडले भरत याने ऑन साइडला बॉलला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल फेकतील तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा गुलाबनी या मॅचला सावरले गुलाबनी या मॅचला फाईट केली गुलाबनी चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धा 2 धावेची मदत 2 धावेचं योगदान आणि धावा अद्याप झाल्या त्या 33 धावा मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अवधूत भोसलेचे 2 मोठे षटकार सेमडे टीमला बाहेर काढलं पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल एक सिंगल मिळते दुसरे धावेसाठी गेले आणि बघता डोळ्यांच्या समोरून फलंदाजांनी ही दौड घेतली 2 धावेची आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा मॅच बनली जाईल
2 धावेनं धावा संख्या झाली ती 35 धावा स्कोरगार्ड वरती. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा धावा झाल्या स्कोरगार्ड वरती त्या 37 धावा. जबरदस्त मॅच, एक चांगली मॅच आपल्या भेटीला. आणि धावा स्कोरगार्ड वरती 37. हो वडव्या बॅटनं पंचांचा इशारा आला. यस इट इज आउट. जबरदस्त स्टंपिंग केली अगदी MS धोनी सर यांची आठवण करून दिली या ST रक्षकाने. आणि टी6 मैदानाच्या आतमध्ये दीपक जाधव डीजे बॅटिंग साडी. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती त्या 37 धावा. दीपक बॅटिंग साठी गेलेत. दीपक जाधव आणि समोर आपण पाहतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी. पहिला बॉल वाईट टेकला हनुमंत, परंतु बॅक टू बॅक 2 धावा आल्या होत्या 4 बॉल मध्ये. आणि हनुमान यांची चांगली गोलंदाजी मी म्हणेन. स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय, बॉल लँड झालाय, सिंगल मिळतीये आणि अद्याप धावा जमवल्या गेले ते आतापर्यंत 38 धावा. एक सिंगल ऍड केली जाते. या बॉलवरती बिग हिट केला. टार्गेट सेट केले जाईल, टार्गेट होईल, मॅच रंगात येईल. हो फटका फर्स्टला गेले आणि लॉंग ऑन मध्ये अगदी पकडलाय हा कॅच. आणि चला जाऊया टॉस मध्ये, जिथे टीम मुनावळे आणि वळंजवाडी आणि मुनावळे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस का बॉस मध्ये यायचे. आणि टॉस का बॉस मध्ये मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा निवृत्तेश शिंदे सर यांना. थँक्यू.
साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी क्वार्टर फायनल क्रमांक 2चा या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण टॉस करतो साहेबांच्या हस्ते सुभाष बडे साहेबांचे साहेब टॉस करणार आहोत. तर चला पुन्हा एक मॅच कडे जाऊया जिथे तुंबळ युद्ध रंगले गेले. धावा बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. त्या 42 धावाने अद्याप धावा जमवल्या गेल्या. त्या एक सिंगल आली आहे. मॅच जबरदस्त होते. पाहुणे मंडळीचं इथे आगमन झालं. चांगली पद्धत आपण पाहतोय. कोळकर टीमचं हे प्रेम आहे आणि प्रेमाच्या पोटी आज प्रत्येक मांडेवर इथे उपस्थिती दाखवतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. खरोखर खूप खूप आभार आमच्या या मान्यवर साहेबांचं. आज पाहू शकाल तुम्ही या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच्या व्यासपीठावरती त्यांचा इथे सन्मान केला जाईल. परंतु मॅच तितके सन्मानजनक पूर्वक मॅच आहे. बलसाला इथे नो मॅन्स लँड मध्ये परंतु क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत तिथे गेलेत धावत पळत आणि धावा आल्या त्यात 2 धावा. बॅटिंग करायची आहे इथे टीम चोरगे हुंबरी संघाला आणि एकूण 42 धावांचं टार्गेट ठेवलंय त्यांच्या समोर. आणि सुशांत आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय चंद्रकांत आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज यश. ओ माय गॉड व्हॉट बॉलिंग ॲज अ स्पेल. इथे डॉट बॉल चाललाय आणि डॉट बॉलच्या साह्यानं आपण पाहतोय प्रेशर वाढत जाईल. कारण का 0.5चा खेळ समाप्त झालाय आणि धावा अद्याप झाल्यात त्या एकूण 3 धावा. चांगली फाईट. एक बिग मॅच आपल्या भेटीला आली आहे. पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेर बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात त्या 4 धावा. चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि फक्त 4 धावा बनवायच्या आहेत त्या 42. पुन्हा एकदा बॉल ऑस्टमच्या बाहेर. नक्कीच या गोलंदाजाचं मी कौतुक केलं होतं. मागच्या 5 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 5 बॉल मध्ये धावा अवघ्या 3 दिल्या होत्या आणि सध्या आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 व्हाईट टाकले आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज सुशांतला आपण पाहतोय. परंतु एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. डीप स्क्वेअरला बॉल चाललाय आणि धाव मिळेल फक्त एका षटकाची होती इथे समाप्ती. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाल्या त्या 6 धावा. या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान घेतोय. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके सन्माननीय सुभाष साळुंके साहेब कॅप्टन इंडियन आर्मी सेवानिवृत्त या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती त्यांचा सन्मान घेतोय. मी विनंती करेन जन्नी माता ग्रामविकास मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय पांडुरंग दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे.
सुभाष साळुंके साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. पांडुरंग शिंदे कार्याध्यक्ष जन्नीमाता ग्रामविकास मंडळ यांच्या माध्यमातून व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. या ठिकाणी मायेची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करतोय. यूट्यूब लाईव्ह आपण इकडे कॅमेरा फिरवायचा आहे, विनंती असेल. जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. या ठिकाणी साहेबांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. तसेच सुभाष गायकवाड विश्व भरती हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरखर्ने यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन कृष्णा मारुती शिंदे आर्या गोल्डचे सर्वेसर्वा यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. सुभाषदादा गायकवाड विश्व भरती हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरखर्ने यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन साहेबांचा सन्मान होतोय. तसेच सुभाषदादा अगुंडे अध्यक्ष सिद्धेश्वर असोसिएशन कोपरखर्ने यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन विश्वनाथ शिंदे जन्नीमाता क्रिकेट संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर विकेट किपर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुभाषदादा अगुंडे साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर जन्नीमाता ग्रामविकास मंडळ कोरगळच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी सावंत सर यांच्याकडे. थँक्यू शिंदे सर. जाऊया पुढे एकदा मॅच मध्ये. आणि मॅच मी म्हणे फसला गेलाय आता चोरगे होमरे टीमच्या समोर, कारण का आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्या आपण भन्नाट वेगानं गोलंदाज आपण पाहतोय. शरद यांना चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. धाबा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्या त्या अद्याप फक्त आणि फक्त 9 धाबा. हो अडव्या बॅटनं खेळलाय. कॅचची संधी उपलब्ध झाली होती परंतु स्क्वेअर लेगला तो कॅच शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे कॅच झाला नाहीये. इथे सिंगल मिळते आणि तब्बल आतापर्यंत 32 धाब्यांची आवश्यकता आहे. धाबा झालेल्या स्कोर कार्ड वरती त्या फक्त आणि फक्त 10 धाबा. चांगली गोलंदाजी अद्याप आपण पाहतोय. बॉलर शरद बॉलिंग ट्रॅक वरती अद्याप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांनी केली आहे. 32 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. कशा पद्धतीने मॅचला पुढे घेऊन जाणार. हो बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल बॅक टू द बॉलर कॉडम बोल्ड फलंदाज होईल तो बाद. तसेच या ठिकाणी कोळघर गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय सुरेशदादा शिंदे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या आपलं देखील या JMCC चषक 2024 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कोळघर गावचे लेखन खेळाडू ज्यांची ओळख आहे षटकारांचा बादशाह षटकार किंग म्हणून ओळखलं जातं बाबूराव शिंदे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आमच्यासाठी संबंधित या पूर्ण मॅचची कहाणी सांगण्यासाठी ठेवली जात आहे. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. आज आपण खऱ्या अर्थानं सकाळपासून जातोय. पाहुण्यांचं आगमन पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. परंतु अलॉन द कार्पेटने बॉल चाललाय लॉंगॉन मध्ये. ऑन साईडला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मिळेल. जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय पिंपरी टीम कडनं. आणि काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. पकड निर्माण केली आहे. बाजू सध्या आपली मजबूत ठेवली आहे पिंपरी टीमनं. आणि धावा अद्याप दोन्ही इथे आकार दिला जाईल. ते 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 आणि अद्याप धावा झाल्या ते एकूण 12 धावा स्कोर कार्ड वरती. अकरा धावा स्कोर कार्ड वरती.
बॉलर आपण पाहतोय 11 धावा. चांगला खेळ आपण पाहतोय. दरम्यान दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. पुढे आलाय, पायामध्ये बॉल टाकलाय, एक सिंगल मिळेल या बॉल वरती. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपण पाहिला तर पिंपरी टीमच्या माध्यमातून दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. आणि धावांची बऱ्याच गरज आहे. अद्याप 30 धावांची आवश्यकता आहे आणि बॉल आहेत बाकी ते 11 बॉल, 30 धावांची आवश्यकता. मॅच जर बनवायचा असेल चोरगे उमरी टीमला तर एका 2 मोठे फटके येणं या ओव्हर मध्ये महत्वाचं असणार आहे, नाही तर ही मॅच तुम्ही अद्याप गमवू शकता. म्हणजे ही मॅच तितकीच महत्वाची ठरेल. गोलंदाज तयार होतोय. ओ एक स्लाइड, गुड डिलिव्हरी, लाजवाब बॉलिंग आणि पंचांचा इशारा नो बॉल. यस, नो बॉल असणार आहे. आणि हा देखील बॉल थ्रोचा नो आहे. यस, फेकी बॉलिंग. आणि 4 धावा मिळतील या बॉल वरती. आणि आता मॅच मी म्हणेन खऱ्या अर्थानं एखाद वेळेस यू टर्न घेऊ शकतो. धावा आल्या त्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत 16 बनवायच्या आहेत, त्या एकूण 42 धावा. सध्या दुपारचं सत्र आपण पाहतोय. पाहुण्यांची मांदी आली आहे, पाहुण्यांचा सन्मान पाहिला आपण. चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहतोय. लक्ष आहे मॅच मध्ये 42 धावांचं आणि धावा आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक 15,001 श्री सन्माननीय संदीप दादा सिंदकर, समाजसेवक, अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली मुंबई. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,001 माननीय श्री रवींद्र बाबाजी मात्रे, समाजसेवक कोपर किरणे. स्पर्धेतील आकर्षक बक्षीस शशीबाबा पोपळे आणि रविदादा पोपळे सांबारवाडी. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य श्री कृष्णा यशवंत सालुंके, प्रोफायटर स्काय होम्स उबळे नवी मुंबई. सामनावीर टी शर्ट सौजन्य कैलासवासी कोंडिबा दोंडिबा सेलार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री शशिकांत कोंडिबा सेलार, भारतीय रेल्वे रेल भवन दिल्ली. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. इथे एक सिंगल मिळेल, दुसऱ्या धावेसाठी घेतलंय जोखीम. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीम टी शर्ट सौजन्य श्री चंद्रकांत सेठ पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई. उत्कृष्ट फलंदाज श्री विकास मारुती शिंदे, पृथ्वीराज ट्रान्सपोर्ट वासी नवी मुंबई. उत्कृष्ट गोलंदाज विजय दादा आंबेकर, कार्यकर्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अतिश दादा जाधव, कार्यकर्ते. आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊया. चांगली मॅच आपल्या भेटीला. 18 धावा. डावखोरे हाताचा फलंदाज स्लाइस केलाय, चूज केलाय मिड ऑफ मध्ये, डायरेक्ट हिट फलंदाज होईल तिथे मात्र बाद. चला घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका. मालिकावीर ची आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे ते विजयदादा राजाराम शिंदे, कारगाव, कोमल वॉटर सप्लायर, टॉस का बॉस कुमार विकास सुरेश जाधव साहेब धावली चे कार्यकर्ते आहेत ते. स्टंप बॉल सौजन्य कैलासवासी मीरा रामचंद्र सेलार आई यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ अंधारी. आणि सत्कार सौजन्य जे आम्हाला लागले ते आमचे जननी माता क्रिकेट क्लब खोळघर. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सन्मान चिन्ह व पाणी कैलासवासी दिनेश तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद तुळशीराम शिंदे आणि राजेश सीताराम शिंदे. न्यूजपेपर एजन्सी चेंडू सौजन्य कुमारी आरती गणपत शिंदे आणि सौभाग्यवती रुपाली राजे समकाळ, सरपंच लागवड. खूप चांगली मॅच आपण पाहतोय, खूप चांगली स्पर्धा पाहतोय. फलंदाज बाद झालाय, 18 धावा. इथे लेग स्टंपच्या बाहेर बॉल इथे सोडून दिलाय फलंदाजाने. एक अतिरिक्त धाव मिळेल. नाश्ता आणि जेवण उपहार सौजन्य श्री पांडुरंग धोंडीराम शिंदे. त्याचबरोबर रघुनाथ रामचंद्र शिंदे आणि रमेश सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला नाश्ता आणि उपहार. परंतु मॅच तितकीच महत्वाची आहे. मॅच कडे जाऊया. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 19 धावा आणि 42चं लक्ष आहे. 2-3 पावलं फुडाला स्टेप आउट केलाय. सिंगल मिळेल, ऑन द कार्पेट जाईल. क्षेत्रक्षेत्र तैनात आहे तोपर्यंत 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. ग्राउंड सौजन्य तानाजी धोंडीबा शिंदे, संपत गणपत शिंदे, राकेश सीताराम शिंदे,
षटकार व चौकार किंग सौजन्य रोशन नामदेव शिंदे कोळघर. मॅच जबरदस्त होती. मॅच मध्ये फाईट होती. मंडप सौजन्य भरत धोंडीराम शिंदे, बाबूराव महादेव शिंदे, गणेश धोंडीबा शिंदे, दीपक शिंदे. मॅच जबरदस्त होती. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. गेम चेंजर दिलीप पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त मॅच. धावा मिळतील त्या 2 आणि धावा झाल्या 21 धावा आणि अद्याप 21 धावांची आवश्यकता. फुल टॉस टोल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक अवेलेबल. डीप स्क्वेअर लेगला आणि फलंदाज होईल. डीप मिड विकेटला आणि फलंदाज होईल तिथे बाद. त्याचबरोबर बॅनर सौजन्य श्री एकनाथ गणपत शिंदे, सरपंच महेश श्रीरंग शिंदे, नारायण बाबूराव शिंदे. ट्रॉफी डीटीपी सौजन्य ज्ञानेश्वर मारुती शिंदे, शंकर बजरंग शिंदे, विशाल चंद्रकांत शिंदे. पंच सौजन्य बबन मारुती शिंदे, पांडुरंग मारुती शिंदे. शत्रुघ्नम धोंडीबा शिंदे. समालोचक सौजन्य सुरेश रामचंद्र शिंदे आणि सुपांडा नामदेव शिंदे. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्व ज्या आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य योगदान दिले आणि त्याच्याच माध्यमातून ही चांगली स्पर्धा होतीये शिंदे आणि खरोखरच मी या सर्व जे आमचे दाते आहेत त्यांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत. पुढे जाऊया मॅच मध्ये. मॅच फर्स्टला गेलाय. रफ अँड टफ मॅच. 21 धावा अजूनही मॅच मध्ये बनवासाठी धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. ओ डीप स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक जागा खाली आहे. बॉल जाईल इथे. दन 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 60 वेगाने मिळतील त्या 4. जाईल तो चौकार. मिळाल्या 4. जबरदस्त मॅच. जबरदस्त फाईट. मॅच ऑन आहे. आतापर्यंत दोन्ही टीम आपण पाहतोय जबरदस्त खेळ दाखवत असताना चौकार आणि धावा इथे वाढल्या जातील. त्या एकूण झाल्यात 25 येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये जमवायचे आहेत. त्या एकूण 17ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चला घाई करा कृपया. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय भरत शेलार अंधारी, तसेच कोटिबा शेलार अंधारी, रामदेव शेलार अंधारी, सचिन बजरंग शेलार अंधारी, राजेश भोसले तेटी आणि राकेश साळुंके फळणी या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जाऊयात टॉपबॉक्समध्ये सावंत सरांकडे. 6 बॉल आणि 17 धाव्यांची आवश्यकता. बॅटर आपण पाहतोय. चांगला खेळ. कॅचची नामी संधी होती पॉइंट रिझल्ट मध्ये आणि परंतु कॅच सुटला गेलाय. मॅच बॅलन्स आहे आणि धावा झाल्या ते आता 5 बॉल आणि इक्वेशन आहे 16 धाव्यांसाठी टीमची धावसंख्या झाली आहे ते 26 धावा. बॅटर स्ट्राईक एंडला अविनाश आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय अक्षय. अविनाश अक्षय अशी ही जोडी मेडल ऑर्डर मध्ये बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे आणि जर इथून धावा आल्या तर मॅच बनवू शकते. बॉलर तयार. फुल टॉस बॉल घेतलाय. स्टेप आउट केलाय. बॉल जाईल इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केले परंतु प्रयत्न अपुरे पडले. थोडेसे लांब होते, थोडेसे वाईडिश होते आणि बॉल जाईल इथे निघून गोळी सारखा. 1 मार्क्स मिळतील त्या 4. होईल चौकार. जबरदस्त बॅटिंग. मॅच ऑन आहे आतापर्यंत. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. आता गेम चेंजर आणि हिरो बनण्याची संधी फलंदाजाला आहे. हा बॉल चांगला आहे. टॉट बॉलची होती सांगता. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बाबू आपण पाहतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि पाहू शकाल बाबू यांना जवळजवळ 40+चे खेळाडू असतील आणि चांगला खेळ. 3 बॉलचा खेळ राहिलाय आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची आवश्यकता आणि तब्बल धावा झाल्या त्या मॅच मध्ये आतापर्यंत. 30 धावा स्कोरगार्ड वरती. व्हाईट बॉल आलाय. सिंगल मिळेल. अतिरिक्त धाव. 3 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. इक्वेशन खूप महत्वाचं आहे. या बॉलवरती एकात मोठा फटका मॅच बनू शकते. मॅच येऊ शकते. आलाय समोरच्या दिशेला आलाय. गॅप मध्ये ढकललाय. जाईल इथे डिफेन्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध अगदी गोळी सारखा जबरदस्त ऑफसेट. या फलंदाजाची पॉवरफुल आहे. पॉवरफुल स्ट्रोक लगावतोय. बॉलच्या बॅटच्या टप्प्यामध्ये आला. टप्प्यामध्ये कार्यक्रम फॉरकेट केलाय आणि झालाय बैल इथं. बॉल सीमारेषेच्या बाहेर मिळाल्या त्या 4. 35 धावा 2 बॉल
साथ द्यावींची आवश्यकता. मी पहिलं म्हटलं गेम चेंजर आणि हिरो बनण्याची संधी आहे फलंदाजाला. फलंदाज अविनाश आतापर्यंत 3 चौकार ठोकले यार. हो इथे धाव येईल का? धाव घेणं महत्वाचं आहे. फलंदाज बाद झालाय. धाव घेणं खूप महत्वाचं होतं. चला न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा. तेवढा वेळ घेऊ नका आपण. नक्कीच, कारण का पाहुण्याकडे वेळ खूप कमी असतो आणि अगदी जो त्यांना मिळालेला वेळ, भेटलेला वेळ त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिला. ओव्हर टू शिंदे सर. नक्कीच या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सर्व मान्यवरांचं, सुभाषदादा साळुंके साहेब, तसेच सुभाषदादा गायकवाड साहेब, सुभाषदादा अगोंडे साहेब, आपलं मनापासून खरंच धन्यवाद देतो. आपण नक्कीच या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपला शुभ आशीर्वाद देण्यासाठी हजर झाला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी खूप छान सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. धन्यवाद क्रिकेट क्लब कोळघर आयोजित एमसीसी चषक 2024चा हा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांची खऱ्या अर्थानं मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची रेलचाल सकाळच्या पासून अगदी हा मंच फुलून गेलाय. तो मात्र मान्यवरांच्या मांदियाळीनं